राजेशाह वर्णनात्मक संपादकीय सिरीजमध्ये पुन्हा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद सुद्धा प्रतिसादासाठी। आज पेपरमध्ये बघा, तुम्ही एक न्यूज ऐकली असेल, ओके, नसेल ऐकलं तर मी स्क्रीनवर त्याला पॉपअप करून देतो। इंडिया US सील 10 इयर डिफेन्स पार्टनरशिप फ्रेमवर्क, ओके, सिग्नल स्ट्रॅटेजी कन्व्हर्जन्स, बरोबर। प्रश्न बघा, आपण याच्यामध्ये काय टाकलेला आहे, प्रश्न टाकलेला आहे, भारत आणि अमेरिकेतील मूलभूत संरक्षण करार दोन्ही देशातील परस्पर कार्यक्षमता आणि सामरिक विकास कसा वाढवतात याचे विश्लेषण करा। उत्तर आपण नंतर बघू, मी काय सांगतो बघा। जेव्हा भारत आणि अमेरिका या दोघांच्या आपण संरक्षण कराराबद्दल जेव्हा आपण लिहू किंवा वाचन करू, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचं उत्तर लिखाण करत असताना किंवा भारत अमेरिका लॉंग क्वेश्चन जरी आला की ज्यामध्ये संरक्षण एक पार्ट असेल, तरी ते उत्तर लिहित असताना हे जे 4 ॲग्रीमेंट आहे ना, हे ॲग्रीमेंट तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे। त्यामध्ये पहिला बघा, जनरल सिक्युरिटी अँड मिलिटरी इन्फॉर्मेशन ॲग्रीमेंट, लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट, कम्युनिकेशन कॅपेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट आणि बेसिक एक्सचेंज अँड कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट। या प्रकारे हे 4 ॲग्रीमेंट उत्तरात येणं गरजेचे आहे। हे काय ॲग्रीमेंट आहे या नोट्समध्ये दिलेलं आहे आणि लिंक खाली पिन करून सुद्धा दिलेली आहे, बरोबर। त्यामुळे या उत्तरात आणि याच्यावर परिणाम सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे इथं उत्तर लिखाण करत असताना हे 4 ॲग्रीमेंट जे मी तुम्हाला सांगितले, हे जोपर्यंत तुम्ही लिहत नाही तोपर्यंत ते उत्तर परिपूर्ण होऊ शकत नाही। आणि विदाऊट हे 4 ॲग्रीमेंट जर भारत अमेरिका संरक्षण किंवा ओव्हरऑल संबंध लिहायला जर गेले तर ज्यूस एका बाजूनं आणि टर्फल एका बाजूनं झाल्याचे 100% लक्षात घ्या।